नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण PSI STI ASO पूर्व परीक्षेचा सिलेबस डिस्कस करणार आहोत। आयोगाने विशिष्ट प्रकारे आपल्याला सिलेबस दिलेला आहे, परंतु त्या सिलेबसचा अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या पॉइंटवरती आपण फोकस केलं पाहिजे हे बऱ्याचदा समजतच नाही। कारण आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे तो सिलेबस खूप गहन आहे, खूप मोजकेच पॉइंट त्याच्यामध्ये दिलेले आहेत, परंतु एक्झाम मध्ये नेमकं काय विचारेल हे आपल्याला खरं तर काहीच माहित नसते। मग एक्झाम मध्ये नेमकं काय विचारेल हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर त्यासाठी पूर्वी झालेल्या काही प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। असंच काहीसं विश्लेषण करून तुम्हाला काही पॉइंट्स इथे देण्याचा प्रयत्न मी करत आहोत की ज्यामध्ये प्रचंड इथे ॲनालिसिस केलेला आहे आणि एक्झॅक्टली प्रश्न ज्या पॉइंटवर येतात तेच पॉइंट तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, या परीक्षेला जेव्हा तुम्ही जाल तर या परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही जे काही पॉइंट आपण आज डिस्कस करू त्या पॉइंटचा अभ्यास तुम्ही केलेला असणं आवश्यक आहे। तर आयोगाने जो सिलेबस दिला, एक साधारणतः आपण त्या सिलेबसकडे नजर टाकू। त्या सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं पाहायला मिळेल की 7 टॉपिक दिलेले आहेत पूर्व परीक्षेला। ठीक आहे, PSI STI ASOच्या प्रिलिम्समध्ये असे काही 7 टॉपिक दिलेले आहेत आणि त्या 7 टॉपिकमध्ये काय तर चालू घडामोडी आहे, नागरिक शास्त्र आहे, त्यानंतर इतिहास, ठीक आहे, त्यानंतर भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित वगैरे हे सर्व विषय की जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत। परंतु ह्यापैकी प्रत्येक टॉपिकचं एक डिटेल ॲनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। ते म्हणजे सुरुवातीला आपण पाहू राज्यघटना या विषयासंदर्भात की एक्झॅक्टली राज्यघटनेवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। आता आयोगाने काय सांगितलं, राज्यघटनेचा सिलेबस काय असेल तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं की नागरिकशास्त्र, आणि नागरिकशास्त्रामध्ये भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास असा काहीतरी एक पॉईंट सांगितला। दुसरा पॉईंट सांगितला राज्य व्यवस्थापन आणि प्रशासन। तिसरा पॉईंट सांगितला ग्राम व्यवस्थापन आणि प्रशासन। म्हणजेच काय तर राज्यघटनेचा एक स्पेशल तुम्हाला काहीसा अभ्यास करावा लागेल की राज्यघटनेची निर्मिती कशी आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही बाबी। त्याच्यानंतर मग राज्य व्यवस्थापन म्हणजे गव्हर्नमेंट नेमकं कसं कारभार करत असते त्या बाबींसंदर्भात तुम्हाला काही माहिती इथे घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल। आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था। पण इथे खूप ओघमपणाने सिलेबस सांगितलेला आहे, पण एक्झॅक्टली कोणते टॉपिक करायचे आहेत ते मात्र आपल्याला माहितच नाही। आणि ते टॉपिक माहीत करून घेण्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की ॲनालिसिस की तिथे फक्त तुम्हाला पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करावं लागेल। आणि असंच काहीसं ॲनालिसिस करून आपण काही पॉईंट्स याच्यामधून काढलेले आहेत। मित्रांनो, खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत हे, आणि हेच पॉईंट करून तुम्ही यावेळच्या पूर्व परीक्षेला जाल। आता बघूयात आपण की कोणते पॉईंट्स तुम्हाला करावे लागतील की जे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर आपल्याला समजते। कदाचित ते सिलेबसमध्ये डिटेलमध्ये आपल्याला दिलंच नाही, पण क्वेश्चन पेपरमध्ये मात्र आपल्याला ते समजून येते। बघूयात आपण काही ठळक मुद्दे, जसे की त्यामध्ये आहेत घटना निर्मिती। तर बघा, हा जो पहिला टॉपिक की राज्यघटना करत असताना तुम्हाला हा टॉपिक खूप कंपल्सरी आहे की देशाची राज्यघटना ही नेमकी कशी तयार झालेली आहे। ती तयार होत असताना घटना समिती काय आहे, घटना समितीच्या स्थापनेची पार्श्वभूमी नेमकी काय होती, कॅबिनेट कमिशन कशा प्रकारे आलं, कॅबिनेट कमिशनच्या शिफारशी काय होत्या, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला पूर्णपणे डिस्कस करावं लागेल। आणि घटना समितीच्या माध्यमातून जी काही राज्यघटना निर्माण झाली त्या पूर्ण घडामोडीचा तुम्हाला इथे अभ्यास करावा लागेल। त्यानंतर पाहावं लागेल तुम्हाला की घटना समितीमध्ये ज्या समित्या होत्या, काही उपसमित्या त्यामध्ये होत्या, जसे की समजा 23 समित्या होत्या, त्यापैकी काही समित्या लहान होत्या, काही मोठ्या होत्या। त्यापैकी मोठ्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते, त्या समित्यांची नावं, अध्यक्ष, जोड्या लावा, असे बरेचसे प्रश्न तुम्हाला आतापर्यंत याच्यावरती विचारून झालेले आहेत। तर अशा प्रकारे घटना निर्मितीचा हा एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करावा लागेल। त्यानंतर आहे प्रस्तावना। आता प्रस्तावना म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेमध्ये जो सरनामा आहे की घटनेच्या सुरुवातीलाच दिलेला आहे की राज्यघटनेत नेमकं काय आहे त्या संदर्भात त्या प्रस्तावनेत दिलेला आहे। तर तो प्रस्तावना तुम्हाला डेफिनेटली करावा लागेल। प्रस्तावना करत असताना त्यावर काय मुद्दे तुम्हाला डिस्कस करावे लागतील, जसे की प्रस्तावनेची निर्मिती कशी झाली, जसे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा जो ठराव बनवलेला होता त्या ठरावाच्या आधारे इथे प्रस्तावना निर्माण केली आणि नंतर ती राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली। तर या संदर्भातली चर्चा आणि त्या प्रस्तावनेमध्ये नेमकं काय आहे त्याचं स्वरूप आणि त्या प्रस्तावनेसंदर्भात उद्भवलेला वाद, ठीक आहे। आणि पुढे म्हणजे विवाद म्हणजे कोणता तर जसं की काही अभ्यासकांचं मत असं होतं की ही प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेचा भागच नाही, बरोबर आहे। परंतु मग मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुढे निकाल दिला की भारताच्या राज्यघटनेतील हा सरनामा जो आहे म्हणजे प्रस्तावना जी आहे ही प्रस्तावना भारताच्या राज्यघटनेचा भाग आहे। हा एक विवाद आणि त्यावरचे जे काही खटले ते खटले आणि पुढे ज्या घटना दुरुस्ती झाली
ती घटनादुरुस्ती, ह्या सर्व बाबींचा अभ्यास तुम्हाला डेफिनेटली करावा लागतो. पुढे आहे नागरिकत्व. नागरिकत्व पाहत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नागरिकत्वाचा अभ्यास करणं खूप जड जाते, पण नागरिकत्वावर तुम्हाला फार डिटेल पाहण्याची गरज नाही. पण मात्र 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे काय, तर नागरिकत्व मिळण्याचे जे मार्ग आहेत ते, आणि नागरिकत्व रद्द होण्याचे जे मार्ग आहेत ते, की जस्ट भारतामध्ये नागरिकत्व कसं मिळते आणि नागरिकत्व कसं रद्द होते, बस ह्या बाबींचा मात्र डिटेल अभ्यास करा. यावरच तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बघा, मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क हा चॅप्टर जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे भारतीय संविधानामधला. का? कारण मूलभूत हक्कावरती खूप डिटेलमध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. जसं की मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये काय आहेत, ठीक आहे. त्यानंतर डिटेल तरतुदी म्हणजे कोणकोणत्या कलम आहेत, प्रत्येक कलम इथे तुमची पाठ असणं आवश्यक आहे. फक्त कलमच नव्हे तर त्या कलमची जी उपकलम आहे ती उपकलम, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या प्रत्येक उपकलमला आणि त्या कलमला काय अपवाद आहेत त्या अपवादही तुम्हाला पाहावे लागतात. त्यानंतर मूलभूत हक्कामध्ये झालेल्या काही घटनादुरुस्त्या, की कोणकोणत्या तरतुदी मूलभूत हक्कामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आल्या, या संदर्भात जे काही घटनादुरुस्ती असेल अशा काही घटनादुरुस्त्या तुम्हाला या ठिकाणी डिस्कस कराव्या लागतात. त्यानंतर पुढे काही चॅप्टर आहेत बघा, मार्गदर्शक तत्वे. आता मार्गदर्शक तत्वे हा एक पॉईंट, पण मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत हक्क इतके इम्पॉर्टंट नाहीत, पण मात्र ते करत असताना तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. आतापर्यंत प्रश्न हे कोणत्या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढेही विचारतात. तर मित्रांनो त्यामध्ये बघा की मार्गदर्शक तत्वाची वैशिष्ट्ये. मग मार्गदर्शक तत्वाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आणि मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, दोन्हीमध्ये काय साधर्म्य आहे आणि काय वेगळेपण आहे, दोन्हीतला फरक तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे क्लिअर करावा लागेल. मूलभूत हक्काप्रमाणे मार्गदर्शक तत्वाची प्रत्येक कलम तुम्ही पाठ केली पाहिजे असं जरुरी नाही, ठीक आहे. परंतु काही कलम मात्र अशा असतील की ज्या तुम्हाला डेफिनेटली पाठ कराव्या लागतील. त्या म्हणजे कोणत्या, तर ह्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मित्रांनो, की कलम 38, कलम 39, कलम 40, 44, 45 आणि 51 ह्या कलम मात्र डेफिनेटली पाठच पाहिजे. त्यामध्ये कलम 39 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, की ज्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं हे असेल की मार्गदर्शक तत्वामध्ये आतापर्यंत कोणकोणत्या तरतुदी नव्याने ऍड केल्या घटनादुरुस्ती करून, त्या घटनादुरुस्त्या आणि त्या तरतुदी हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे क्लिअर करावं लागेल. तर तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होईल आणि ह्या परीक्षेला तुम्ही सामोरे जाऊ शकाल. त्यानंतर पुढे आहे मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य हा एक असा पार्ट आहे की जो पूर्वी भारताच्या राज्यघटनेमध्ये नव्हता. मग घटनादुरुस्ती करून भारताच्या संविधानामध्ये नव्याने हा पार्ट ऍड करण्यात आला. मग यावरती प्रश्न कसे येतात, तर तुम्हाला एक्झॅक्टली मूलभूत कर्तव्य जे काही भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केले त्याची पार्श्वभूमी काय होती, ठीक आहे. किती मूलभूत कर्तव्य, जसं की सध्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला 11 मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात. मग हे 11 मूलभूत कर्तव्य कोणते आहेत हे चांगल्या प्रकारे तुम्ही वाचन केलेलं असणं आवश्यक आहे. कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येताना असं विचारलं जातं की मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदींचा समावेश होतो. त्यानंतर काही तरतुदी दिल्या जातात आणि त्यामध्ये असं म्हटलं जाते की मूलभूत कर्तव्याचा योग्य घटनात्मक क्रम लावा. तर अशा वेळेस मात्र तुम्हाला हे प्रश्न सहज जमले पाहिजे. त्यामध्ये सुवर्णसिंग समितीचा रेफरन्स घेणं खूप महत्त्वाचं ठरेल. त्यांच्या शिफारशी तुमच्या पाठ असणं खूप जास्त आवश्यक आहे. पुढे आहे कायदेमंडळ. आता कायदेमंडळ करत असताना केंद्र सरकारचं कायदेमंडळ म्हणजे संसद आणि राज्य सरकारचं कायदेमंडळ म्हणजे राज्य विधिमंडळ, ह्या दोन्हीचाही तुम्ही अभ्यास करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये ह्या दोनही कायदेमंडळाचा म्हणजे ह्या दोन्ही कायदेमंडळाची निर्मिती नेमकी कशी होते, म्हणजे किमान सदस्य किती असावेत, जास्तीत जास्त सदस्य किती असावेत, त्यांची पात्रता काय आहे, त्यांचं निवडणूक कसं होत असते, त्यांचा कार्यकाळ काय असतो, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात, ठीक आहे. आणि संसदेमध्ये ज्या समित्या आहेत त्या संसदीय समित्या कोणत्या आहेत, त्यांचे सदस्य कोणते आहेत, याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रिलिम्समध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि काही संसदीय संकल्पना असतील त्या संकल्पनांचं सुद्धा तुम्हाला वाचन करावं लागेल. तर हे काही पॉईंट्स निघतात मित्रांनो भारताच्या आणि म्हणजे राज्यांच्या कायदेमंडळाशी संबंधित. पुढे आहे कार्यकारी मंडळ. जसं आपण कायदेमंडळासंदर्भात डिस्कस केलं की केंद्राचं आणि राज्याचं कायदेमंडळ वेगवेगळं आहे आणि ते तुम्हाला वेगळ्यापणे डिस्कस करावं लागेल, तसंच कार्यकारी मंडळ सुद्धा केंद्राचं कार्यकारी मंडळ, ठीक आहे, आणि राज्याचं कार्यकारी मंडळ असं तुम्हाला सेपरेट या ठिकाणी डिस्कस करावं लागेल. केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो, तर इकडे लक्षात घ्या की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो. पण कार्यकारी मंडळ करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणी असेल तर ते म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपतीवरती तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे करत असताना मात्र तुम्ही केवळ
कलम 74 आणि कलम 75 हे जरी केलं तरी ते पुरेसं असेल, ठीक आहे. त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न विचारले जाणार नाहीत. पण राष्ट्रपती संदर्भात तुम्हाला डिटेल डिस्कस करावं लागेल. तसंच घटक राज्यांचं कार्यकारी मंडळ जर तुम्ही पाहिलं तर घटक राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की राज्यपाल, ठीक आहे, राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. क्लिअर. राज्याचं कार्यकारी मंडळ डिस्कस करत असताना सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असेल ते म्हणजे राज्यपाल. जसे इकडे राष्ट्रपती तसे इथे राज्यपाल हे मोस्ट इम्पॉर्टंट असतील. त्यानंतर पुढे तुम्हाला काही मुद्दे पाहायला मिळतील ते म्हणजे न्यायमंडळ. आता न्यायमंडळ करत असताना इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. बस यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. शक्यतो कनिष्ठ न्यायालयावर प्रश्न विचारले जात नाहीत, पण काही बाबी मात्र तुम्ही वाचून जायला काही हरकत नाही. ते बाबी वाचत असताना काय करावं लागेल तुम्हाला, तर न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीशांची निवड नेमकी कशी होते ही प्रक्रिया मोस्ट इम्पॉर्टंट आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यांचे कार्य काय आहेत, ठीक आहे, जबाबदाऱ्या काय आहेत, हे पॉईंट्स तुम्हाला ह्यावेळच्या एक्झामसाठी निश्चितच करावे लागतील. त्यानंतर अधिकार सूची, ठीक आहे. फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले जात आहेत मित्रांनो सध्या या अधिकार सूचीवरती. अधिकार सूची म्हणजे नेमकं काय, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारला कोणते अधिकार प्राप्त होतात त्या अधिकाराचं जे ते विभाजन आहे त्याला म्हणतो आपण अधिकार सूची. अधिकार सूची ही केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा काहीतरी 3 अधिकार सूच्या आहेत, ठीक आहे. त्यामध्ये केंद्र सरकारला कोणते अधिकार, राज्य सरकारला कोणते आणि दोघांना मिळून कोणते आहेत याचं पूर्णपणे काही विषय याच्यात दिलेले आहेत. ते विषय तुम्ही वाचणं आवश्यक आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर त्या प्रत्येक सूचीमध्ये नवीन विषय कोणते ऍड झालेले आहेत त्याचा अभ्यास करणे. क्लिअर. त्यानंतर पुढे आहे निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोग. हे तुम्ही केलंच पाहिजे असं काही नाही, पण सध्या काही एक्झाम्समध्ये ह्या टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत. खरं तर सिलेबसमध्ये या संदर्भात काहीही तुम्हाला दिलेलं नाही, पण आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रश्न याच्यावरती पाहायला मिळतात. आणि तेही या प्रकारचे आयोग करत असताना फक्त सदस्य समजून घ्या किती असतात, कोण निवड करते, अध्यक्षाची निवड कोण करते, त्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वगैरे ह्या ज्या बाबी आहेत, बस एवढ्याच बाबी काहीशा क्लिअर करा. आणि इतर जे आयोग आहेत ते आयोग तुम्ही नाही केले तरी चालतील, पण हे 2 मात्र तुम्हाला करावेच लागतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला आपला PSI STIचा पूर्व परीक्षेचा सिलेबस, पण तो फक्त राज्यघटनेशी संबंधित, ठीक आहे. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र, भूगोल आणि इतरही विषयांचा डिटेल सिलेबस बघणार आहोत की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ह्या एक्झाममध्ये खूप हेल्पफुल ठरेल. धन्यवाद मित्रांनो. अपेक्षा आहे तुम्हाला हे मुद्दे कामात येतील आणि पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळेल. लवकरच पुढच्याही विषयाचा आपण अनालिसिस काही करणार आहोत, ठीक आहे. थँक्यू.